कल्याण डोंबिवलीमध्ये मतदारांनी मतदारसंघाचं कल्याण करण्याच्या इच्छेनं इंजिनाला कौल दिला। त्या इंजिनानं आता दिशा बदलत मतदारांचीच दशा करून टाकली आहे। मनसेच्या 5 नगरसेवकांनी मराठीच्या आणामका धुळीला मिळवत शिवसेनेला पाठिंबा दिलाय। धक्कादायक म्हणजे शिवसेनेला वेठीस धरणारे मनसेचे नेते राजू पाटलांनी सत्तेसाठी हा पर्याय निवडल्याची जाहीर कबुली दिली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्रित लढलेल्या भाजपला 50 तर शिंदेच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्यात आणि त्यामुळे महापौर कुणाचा होणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मात्र आता शिंदे पिता पुत्रांनी पळवापळवी करत मनसेचे 5, ठाकरेंचे 2 नॉट रिचेबल असलेले 4 नगरसेवक आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून बहुमताचा आकडा ओलांडलाय। मात्र महापौर महायुतीचाच होईल असंही शिवसेनेकडून सांगितलं जात आहे। सध्या दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री हे सगळं कशा प्रकारे हँडल करतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अदानींच्या नावानं गळा काढणाऱ्या मनसेची ही राजकीय तडजोड मतदारांना केसानं गळा कापणारी आहे हे मात्र नक्की। केडीएमसीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्यांच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। ऑब्वियसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत। शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली। याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचे कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात आणि त्या बाबतीमध्ये आमची तिकडची जी नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची नेमकी कारणं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। तर मनसेमध्ये निवडून आलेल्या 5 नगरसेवकांना भाजपकडून आणि शिंदेच्या शिवसेनेकडून संपर्क साधला जात होता आणि त्यामुळे मनसेचे 5 नगरसेवकांचा गट फुटण्याची भीती ही स्थानिक मनसे नेत्यांना होती आणि हे 5 नगरसेवक फुटून शिंदेच्या शिवसेनेला किंवा भाजप पक्षासोबत गेले असते तर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये ताकद शून्य झाली असती। मनसे नगरसेवकांनी आपल्याला येणाऱ्या प्रस्तावावर आपल्या पक्षानं विचार करावा असा आग्रह धरलाय, अन्यथा दुसऱ्या पक्षात गेल्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका या नगरसेवकांनी समोर ठेवली आहे आणि त्यानंतर या सगळ्या बाजूचा विचार करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झाली। अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती कल्याण डोंबिवली महापालिकेत होऊ नये असं मत मनसेच्या नेत्यांकडून मांडण्यात आलंय। अखेर याला आता ग्रीन सिग्नल मिळालाय। तर कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षांमध्ये मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकीकडे तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना कल्याण डोंबिवलीमध्ये हे विरोधाभासी चित्र दिसून आल्यानं त्याचे राज्याच्या राजकारणामध्ये मोठे पडसाद उमटतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारामुळे आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे। या संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार नरेश म्हस्केंकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। पक्ष वेठीस धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं। काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात ते खरं आहे। अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत। हे बघा, राजकीय निवडणुका बरेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढतात, नंतर त्यांच्यामध्ये युती होते, कोण कोणाला पाठिंबा देतं, यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही। ज्या जर शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस जर एकत्र येत असतील तर मग मनसे आणि शिवसेना मूळ जो ओरिजिनल पक्ष आहे त्यांनी काय एकत्र येऊ नये? हे बघा, मनसे म्हणजे काय MIM नाही आहे, त्यामुळे मनसेने जर आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन नसावं। स्थानिक वातावरण असतं, स्थानिक राजकीय काहीतरी गणित असतात, त्यानिमित्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे। मराठी माणसातला MIM बेईमान, महाराष्ट्रद्रोही
त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढा पुरतीच ठेवायला हवी. राज ठाकरेंच्या मनसेनं कल्याण डोंबिवलीसाठी थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांनी ठाकरे युतीवर जोरदार टोला लगावलाय. मनसे उबाठा युती ही ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राच्या हिताची आहे. ही जेमतेम 4 दिवसातच कोलमडून पडली. खरं म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी तिथल्या शिवसेनेला पाठिंबा दिला. खरं तर पत्त्यामध्ये जो बंगला बनवतो ना, तो सुद्धा अधिक चांगला असतो, तो सुद्धा जास्त काळ टिकतो. तेवढी काळ मनसे आणि उबाठा ही युती टिकली नाही. मनसेचे नगरसेवक गेलेच, उबाठाचेही नगरसेवक गेले. ही उद्धव ठाकरे आणि उबाठाची विश्वासार्हता. तर कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यावर महापौर पदाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. तर कल्याण डोंबिवलीतील मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर प्रतिक्रिया देणं रवींद्र चव्हाणांनी टाळलंय. कल्याण डोंबिवलीसाठी स्ट्रॅटेजी काय असेल? सध्या काय ठरवलं नाही. सध्या काय पण सर मुंबईच्या महापौराच्या निर्णयावर काय परिणाम होईल कल्याण डोंबिवलीत झालेल्या घडामोडींचा? काही होणार नाही. पण सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणजे नगरसेवक डायरेक्ट भारत यांच्यासोबत शिवसेनेसोबत गेले. खरं म्हणजे मला आता काही कल्पना नाही आहे या संदर्भात. जे काही बोलायला पाहिजे 2-4 दिवसानंतर बोलू. सर पण मग मुंबई महापौराच्या निर्णयासंदर्भात काही बोलायचंच नाही आहे म्हटल्यानंतर उगाच कशाला बोलतात. कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा अवघ्या काही तासातच काढून घेतलाय. काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी आपला गट स्थापन केलाय. काँग्रेसच्या नव्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता, मात्र काही तासातच त्यांनी युटर्न घेतलाय. आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही असं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्टीकरण दिले. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीवरून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांमधील वादानं टोक गाठलंय. काल काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून देण्याची काय गरज असा सवाल करणाऱ्या धानोरकरांना विजय वडेट्टीवारांनी त्याच भाषेमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खासदार म्हणजे जिल्ह्याचा मालक नसतो अशा शब्दात वडेट्टीवारांनी सुनावल्यामुळे हा वाद आता चांगलाच भडकणार असल्याचं दिसतंय. दरम्यान प्रदेश सहप्रभारी कृणाल चौधरींची मध्यरात्री मध्यस्थी ही अपयशी ठरली असून आता हा वाद थेट दिल्ली दरबारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील. 1-2-4 सोडलेत, पण आपल्याला तसं करायचं नाही. कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत हेही त्या लोकांना माहीत आहे. त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं. आता प्रतिभांना येऊनसुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. केवळ विजय वडेट्टीवारच नव्हे तर खासदार प्रतिभा धानोरकरांचा कट्टर समर्थक अशी ओळख असलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारींनी विरोधी भूमिका घेतली. धानोरकरांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळमधील हॉटेलमध्ये ठेवल्याचा दावा त्यांनी केलाय. खासदार मॅडम आहेत त्यांनी पण थोडंसं समजूतदारीनं घ्यायला हवे. ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेऊन जात आहे, तर ते पण बरोबर नाही. आणि आम्हाला माहीत आहे की ते कुठं आहेत. त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे.
चंद्रपूर महापालिकेमध्ये अंतर्गत संघर्षामुळे काँग्रेसला फटका बसू नये यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असले तरी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधला वाद नेमका कसा सुटतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान या दोन नेत्यांमधील वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या खांद्यावर उचलली आहे. मजबूत अशा कार्यकर्त्या आहेत, त्यांच्यात आक्रमकता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बोलण्याचा विपर्यास हा होऊ शकतो. त्यांच्याशी माझा संवाद सुरू आहे. कुठल्याही प्रकारे काही टोकाची भूमिका किंवा राजीनामा अशा संदर्भात कुठलीही त्यांनी माझ्याशी बातचीत केलेली नाही आणि दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे. यांच्यात एक संवाद जो आहे हा माफक संवाद हा स्थापन अद्यापर्यंत झालेला नाही. मुंबई महापालिकेतील निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचं चिंतन शिबिर रंगशारदा सभागृहात पार पडले. नवाब मलिकांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी त्यांचा अनुभव मांडलाय. यावेळी अनेक उमेदवारांनी भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले. निवडणुकीत भाजपनं ईव्हीएम सेट केले होते, निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असे गंभीर आरोप या बैठकीमध्ये करण्यात आले. तर भाजप सोबतच्या युतीतून बाहेर पडावं अशी मागणी पराभूत उमेदवारांनी या बैठकीमध्ये मांडली आहे. लोकशाहीचा हा गळा घोटण्याचं काम हे निश्चितपणे झालेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही ती मशीनची तक्रार केली ती तक्रार घेतली नाही आणि ज्या वेळेला मतमोजणीच्या वेळेस आम्ही ती जी काही मशीन होती त्या आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी होते ते बोलले ही मशीन बंद पडली होती. जर बंद पडलेली मशीन होती तर ती मशीन ज्या वेळेला बदलली त्यावेळेला एकतर उमेदवाराचे प्रतिनिधी किंवा उमेदवाराला बोलवलं जातं. त्या ठिकाणी आम्ही 4 अन्य पक्ष पण माझ्याबरोबर जे लढत आहेत त्याच्यापैकी कोणालाही बोलवलं नाही, आम्हालाही बोलवलं नाही किंवा आमच्या प्रतिनिधीलाही बोलवलं नाही. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडे लागलंय. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मंत्रालयातील 6व्या मजल्यावर या सोडतीला प्रारंभ होईल. 50% महिला आरक्षणाचे नियम लागू केल्यानं राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळेल. महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 पालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार असल्याची माहिती कळते. दरम्यान आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या शहरामध्ये ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण असेल हे स्पष्ट होईल. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, महिला राज 14 महापालिकांमध्ये दिसणार आहे, कशा रीतीने ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाईल? एकूणच 29 महानगरपालिकांसंदर्भातला हा एकूण आरक्षण सोडत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला 6व्या मजल्यावर मंत्रालयाच्या ही सोडत काढली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापौर पदाच्या सोडतीला प्रारंभ होताना पाहायला मिळेल. एकूणच विविध प्रकारच्या ज्या सोडती आहेत ते इथं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या गटासंदर्भात देखील आरक्षण आपल्याला येताना पाहायला मिळेल. पुरुष असेल महिला असेल या दोन्ही गटांमध्ये आरक्षण जे आहे ते सोडत होताना पाहायला मिळेल. त्यामुळे एकूणच कोणत्या महापालिकेमध्ये कोणता महापौर बसतो हे बघणं महत्वाचं असेल. नक्कीच संपूर्ण राज्याचं लक्ष या सोडतीकडे लागलेलं आहे. या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. इकडे अमरावतीमध्ये महापौर दालनाच्या खुर्चीवर कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे लवकरच कळेल. पण महापौर पदाच्या खुर्चीवर महाविकास आघाडीचा की महायुतीचा महापौर बसेल हे काही दिवसात स्पष्ट होईल. अमरावतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं महापौर त्यांचाच राहील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता 44 या जादुई आकड्याचं अमरावतीमध्ये भाजप गणित कसं जुळवणार याचीच उत्सुकता आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदाची ही खुर्ची आहे आणि या खुर्चीवर कोण विराजमान होईल याचा फैसला आज होणार आहे. मुंबईमध्ये 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण निघणार आहे आणि आरक्षण झाल्याच्या नंतर 1 आठवड्याच्या आतमध्ये अमरावती महानगरपालिकेचा महापौर ठरणार आहे. खरं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले, 25 जागी भाजपाचे नगरसेवक निवडून आलेले.
तर काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी 15 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेसने दावा केला की महाविकास आघाडीचाच महापौर बसणार आणि भाजपने सुद्धा दावा केलेला आहे आणि युवा स्वाभिमानचा सुद्धा पाठिंबा आहे. आता आमदार रवी राणांनी सुद्धा दावा केला आहे की महापौर हा भाजपचाच होईल. परंतु आज आरक्षण निघाल्याच्या नंतर एका आठवड्यामध्ये आपल्याला कळेल की या महापौरच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल. तब्बल 4 वर्ष झाले या महापौरच्या कॅबिनला कुलूप होतं. आता हे कॅबिन उघडलेलं आहे आणि प्रतीक्षा आहे नवीन महापौराची. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या आघाडीमध्ये घड्याळाचं गजर जोरात असून बहुतांश ठिकाणी उमेदवार घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. मावळ आणि आंबेगाव हे 2 तालुके सोडले तर जिल्ह्यातल्या इतर भागातून तुतारी चिन्ह गायब झाल्याचं पाहायला मिळतंय. याच चिन्हाच्या वादातून तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती घेतलाय. तर बारामतीमध्ये देखील सर्व उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे आता युगेंद्र पवार घड्याळाच्या उमेदवारांचा प्रचार करणार का आणि कार्यकर्ते या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आगामी सर्वसाधारण सभा आता एका वेगळ्या आणि भव्य रूपात पाहायला मिळणार आहे. महापालिकेनं तब्बल 7 कोटी रुपये खर्च करून सभागृहाचं रूपच पालटून टाकलंय आणि याला हुबेहूब विधानसभेचं स्वरूप देण्यात आलंय. सभागृहात अत्याधुनिक असे AI कॅमेरे, हायटेक साऊंड सिस्टीम आणि महापौरांसाठी एक अत्यंत भव्य अशी खुर्ची बसवण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.